तुम्ही काय बांगड्या घातल्यात का? तुम्ही काय बांगड्या घातल्यात का? बांगड्या काय बांगड्या, आता झालं तोंड काढ एवढं, आता काय राहिलं बांगड्या बोगता ना. माझ्या पाय धरत माझं उपोषण सोडवा, माझं उपोषण सोडवा. 10 दिवस झालं कोणी येत नाही, कोणी विचारायला तयार नाही. चोऱ्या कोणी केल्या? चोऱ्या कोणी केल्या? तुझ्या घरामध्ये काय झालं? तुमच्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोडगाळ केलं? का तोडगाळ केलं? ते आरोप करायचे, नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे, ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय अर्थ वाढायचा का तुमच्या? 4 वर्षापूर्वी 12,000 रुपये भाव होता, आज तोच भाव 6,000वर का आला कापसाला? मग काय कापसाचे भाव कमी झाले? आपल्या कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झालाय का? कापसाला लागणारा उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहे, अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे. सोयाबीनची तशी स्थिती आहे, तूरची तशी स्थिती आहे. माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र CCIच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे. आमच्या मुक्ताईनगरला CCI केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे. ते खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे. CCIचा भाव 7,500 रुपयेपर्यंत आहे, जो चांगल्या कापसाचा आहे, ग्रेडेड कापूस त्याला बनतो. तर किमान त्या ठिकाणी चांगल्या कापसाला 7,500 रुपयाचा भाव मिळू शकेल. पण तो CCIचे केंद्र जे आहेत त्या CCIचे केंद्र सुद्धा या ठिकाणी उघडले जात नाहीत अध्यक्ष महोदय. मग CCIचे केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे? केंद्र सरकारकडे आग्रह धरण्याच्या संदर्भामध्ये सरकारला सूचना करणार अध्यक्ष महोदय. सभापती महोदय, काय मला मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं. सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते. जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय. तर रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये? इथे सड्रे नावाचा एक PI त्यांनी स्वतः आत्महत्या केली. कुणामुळे केली? कोण खंडणी मागत होते त्यावेळेला? हे नाव समोर आले ना. त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचारे त्या माणसाने दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं, त्याच्यामुळे ते नाव ज्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली. कोणी केलंय? कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा? आणि रेतीचा स्मगलर आमच्याकडे कोण आहे? म्हणजे इथे तिकडे हे धंदे करायचे, निचुने बोलायचं, तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं, नियमात बसतं? सगळ्या जिल्ह्याला माहित आहे, सगळी दप्तरी नोंद आहे. कोण करतं इथे? कोण दलाल्या करतो रेतीच्या? कोण टकाच्या टका उलट्या करतं? कोणाच्या टका चालतात? आणि कोण धंदे करतं? तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का उत्तर द्यायचं? रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे? अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहित. कोण धंदा करता रेतीचा? तिथे सड्रे नावाचा PI बिचारा, त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून मग त्याने आत्महत्या करून घेतली. आत्महत्या केली त्यांनी. काय आत्महत्या केली? नाही मला बोलता तुम्ही तुमचं बोलले ना रेतीचं कापसाचं, मला सांगता ना तुम्ही. उपोषणाला बसलो, मला सांगू द्या ना काय धंदे केले यांनी. बांगड्या काय बांगड्या, आता झालं तोंड काढ एवढं, आता काय राहिलं बांगड्या बोगता ना एवढं. बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे देऊन गेले नाशिकला जाऊन. खाली बसा, खाली बसा. मंत्री महोदय बसा, मंत्री महोदय खाली बसा. खडसे साहेब बोला, पुढे सुरू करा. कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज. कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय. वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, इतिहासातलं नाही आहे. अरे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं, वाळू माफियांच्या प्रकरण जे घडत आहेत, प्रकरण कुणाचा हात आहे? सरकार 5 वर्ष झाले तुमचं होतं. सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही? का बांगड्या घातल्यात का सरकारने? वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्यात का? का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला? आणि अध्यक्ष महोदय, कापसाला का भाव देता येत नाही? ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करतात तर कापसाला का सरकारला भाव देता येत नाही? आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे. आणि याने केलं परवा दिवशी तुम्ही आरोप केला. आपण या विरोधी पक्ष रुजू केलं ना तुम्ही, एवढा म्हणून सांगताय. रेतीच्या बद्दल तुम्ही बोलताय. माझ्याकडे बघून बोला. वाळू माफिया जळगावमध्ये कोण आहे? सड्रे नावाच्या PIने आत्महत्या केली, सुसाईड केली. कुणामुळे केली? कोण? चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करा. आम्हाला असं वाटतं राज्याच्या काहीतरी खोटं बोलायचं. चाललं काय काय बरोबर चाललंय? तुम्ही काय म्हणजे रॉयल्ट्या चोरी करायच्या, रॉयल्टी मध्ये चोरी, स्टॅम्प ड्युटी चोरी, घरचे लोक बसतात 3-3 वर्ष जेलमध्ये बसले ना. अजून काय ते छाटे टाकून नुसतं बडबड करायची? कोणामुळे? अहो चोऱ्या कोणी केल्या? चोऱ्या कोणी केल्या? तुमच्या घरामध्ये काय झालं? तुमच्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोडगाळ केलं? का तोडगाळ केलं? सभागृह मी तर म्हटलं नार्को टेस्ट करा. माझं भाषण हे सर्वत्र चालू होतं. माझं भाषण मी शांततेने करत होतो. कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारणच नव्हतं त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, कापसाच्या संदर्भात माझा विषय सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे.
मग सरकारमधलेच मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्षनेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना. मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून. तुमचे माझे पायच धरत होते, माझे पाय धरत होते, माझं उपोषण सोडवा, माझं उपोषण सोडवा. 10 दिवस झाले कोणी येत नाही, कोणी विचारायला तयार नाही. मुंडे साहेबांना उपोषण सुटलं, जाऊ दे, तो विषय संपला आता एका दिवशी. आणि दुसऱ्या दृष्टीने सांगतो, तुम्हाला एवढे जर आरोप करायचे आहे, मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे, सरकार तुमचं आहे, सरकारच्या मधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा, आणखी कुणाकडून चौकशी करा. नाथाभाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल. नुसते आरोप करायचे, नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे, ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय आरत्या ओवाळायच्या का तुमच्या? काय यांच्या आरत्या ओवाळल्या पाहिजे? काय आम्ही गुन्हा केला? नाथाभाऊचा काय संबंध आहे? हो, नाथाभाऊचा काय संबंध होता त्या गोष्टीशी? असेल तर चौकशा करा ना. वाळू माफिया असेल तर तुम्हाला कुणी रोखलं वाळू माफियांना मोकायला? माझी मागणी आहे, माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी की वाळू माफियांवर मोका दाखल करा, वाळू माफियांवर एमपीए दाखल करा. मागणी करून राहिलं या ठिकाणी. मग करा ना तुम्ही. सभागृहाचं कामकाज थांबवता येते.